नमस्कार मंडळी, मी सुषमा कोठीकर आणि तुम्ही बघत आहात मंडल न्यूज। आज मी आलेली आहे फ्रेझरपुरा एरियामध्ये। इथल्या नागरिकांची स्वस्त धान्य दुकानाला घेऊन खूप मोठी समस्या आहे आणि या लोकांना त्यांचे अधिकारसुद्धा तो स्वस्त धान्य दुकानदार देत नाही। त्या दुकानाचं नाव आहे सिद्धार्थ आणि या नागरिकांनी जर विरोध केला तर त्याच्याकडून वेगवेगळ्या प्रकारच्या धमक्यासुद्धा त्यांना दिल्या जातात। तर आज मंडल न्यूजच्या माध्यमातून या सामान्य नागरिकांचा आवाज आपण वरपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे। जाणून घेऊया त्यांच्याकडूनच की काय त्रास तो स्वस्त धान्य दुकानवाला यांना देतो। तुम्हाला व्यक्तिगत काय त्रास देतात ते? आम्हाला बिल नाही देत, वजन नाही देत बराबर। जर आपण 25 किलो आणलं तर ते 20 किलो भरत 2 किलो कमी भरते। मला आता ह्या 12 महिन्यापासून 2 किलो गहू 8 किलो तांदूळ बस एवढंच भेटते। पण काही नाही। आपण म्हटलं का रे दादा आम्ही 4 जण आहोत, सोनी का मला लोक सांगू त्या ऑफिसात जाय नाही तर मग त्या याच्यात जाय तिचं सांग म्हणते। मला सांगून काय करतस म्हणते, जिकडे भेटते तिकडे असं म्हणजे खेस का हेजड वाजड करून बोलते। तुम्हाला लिहिता वाचता येते का? अंगठा येते तसं येते तेवढ्या पुरचं, पण सही पुरचं पण नाही तर अंगठाच देत असं। हो, काही बिल वगैरे देते का तुम्हाला? नाही काहीच नाही। अंगठा लागते तरी लागलाच नाही म्हणते। बिल कधीच नाही देत। अंगठाच नाही लागला, ते असंच झालं ते तसंच झालं, थमच नाही लागत, जाय घरी जाऊन बस, मसानात जाऊन बस असा बोलते। तू गेलीसच नाही काय म्हणते, हायसच काय म्हणजे याच्या मनानं मी जाऊ काय त्या मसानात? आणि मी म्हणलो का मला साखर भेटत होती, म्हणलं मला बीपीचा त्रास आहे तर साखर पाणी ते मला नको सांगू, त्या ऑफिसात जाय नाही तर मग त्या राशनच्या याच्यात जाय म्हणते। मला काय करतं म्हणते सांगून म्हणजे तिथंच लहान आपण बोला का रे बाबू मायोनाज आहे का येऊ काय? नाही म्हणते त्या घरी आणून द्यायचं ना। अरे पण याचं पलटून जायला ज्या म्हाताऱ्या माणसाला जास्त थांबून नाही बस मला लोक सांगू म्हणते। एक तर कामवाले असे किंवा अंगठा नाही काय म्हणते तुमच्या घरी आणून देऊ काय, तुम्हाला कामं धंदे राहत मी काही रिकामं हाव काय, मागं नाही राहत का म्हणते कामं असं बोलते। म्हणजे असं प्रेमानं बोलत नाही ना, बरोबर वजन काही देत नाही। 2 किलो आणला तर घरी 1.5 किलो भरते, 1.5 किलो चक्कीवर नाही काय जळाले। मॅडम माझं एकोडा साखरसाठी भांडण झाली होती, त्याच्यासोबत त्यांनी माझं नाव कार्डामधून उडवून टाकलं आणि माझ्या आजीचं पण नाव उडवलं, जिच्या नावावर कार्ड आहे तिचं पण उडवलं। आणि त्याला जर म्हटलं असं कसं नाव उडलं तर म्हणजे तुम्ही वर जाऊन पहा, तुम्हाला कोणाला कंप्लेंट करायची आहे करा, मी काय करायचं आहे मी पाहतो असं तसं बोलतो। मॅडम तो कार्डाचे नाव टाकायला मला 200 रुपये नाव काढायचे आणि नाव टाकायचे असं माझ्याकडून त्यांना हो नाही 400 रुपये 400 रुपये हो 2 वेळचे। बरं, तुम्हाला तुमचं कार्ड कोणतं आहे? BPL कार्ड, त्याच्यावर किती धान्य मिळते? 35 किलो आणि तो माहिती आहे काय त्यातलं पण तो कमीच देतो आम्हाला। किती देतो? 5 किलो गहू आणि 20 किलो तांदूळ। म्हणजे 35च्या ऐवजी 25 किलो देतो? हो। किती वर्षापासून देतो एवढं? एवढं तो आता जवळपास 3 वर्ष झाले देतोय तेवढंच। आणि तसं रेशनच्या दुकानामध्ये काय काय कोणकोणते आयटम मिळतात? तसे साखर तशी तेलची पाकिट वगैरे येते आणि साड्या पण वगैरे साड्या आल्या होत्या त्या पण त्यानं दिलेल्या नाही। साड्या लेडीजला ज्या साड्या आल्या होत्या त्या पण तिने दिलेल्या नाही। दिवाळीच्या वेळेला काय काय येतं? दिवाळीच्या वेळेला तेल, हरभऱ्याची डाळ, आणखी रवा येतो, मैदा असं काहीतरी म्हणजे जे सामान असते ना बनवायचं ते दिवाळीचं सामान नाही मिळत। साड्या आल्या त्या अजून त्यानं दिलेल्याच नाही आहे। माझं पोरगा अपंग आहे, 5 किलो अनाज भेटते, त्याच्यात 20 किलो गहू दिले ते 18 किलो भरते आणि 15 किलो तांदूळ हे गहू देते। ते काय भरते 13 किलो भरते। अच्छा, म्हणजे प्रत्येक वेळेला 2-2 किलो कमी? 2 कमीच भरते। साखर नाही देत किती दिवसाची, हो 5-6 महिने झाले, 12 महिने होते ना साखर नाही देत। नाही साखर नाही? हो 12 महिने झाले साखर नाही देत। आणि बोलतो कसा तुमच्यासोबत? बोलतो आता माझा घरचा माणूस जाते बा कंट्रोलला, म्हणजे मी काही जास्त जात नाही कंट्रोलला म्हणजे। तर तुम्ही घरी आणल्यावर दरवेळेला धान्य मोजता का? हो मोजलं तर मग कमीच भरते ना, मोजत नाहीत काय तर। आम्हाला काय बोलत नाही, आम्हाला कंट्रोल नाही देऊन राहतो 4 महिने झाले साहेब। तुम्हाला का बरं नाही देत कंट्रोल? आमची मुलगी लागली सर्व्हिसवर, तिचं लग्न झालं आहे, तो कंट्रोल देऊन नाही राहिला, नाव कट करत आहे म्हणते, त्याच्या बाद देईन म्हणणे कंट्रोल, अजून दिलं नाही 4 महिन्यापासून त्यानं आम्हाला। त्याचं म्हणणं काय आहे मग? त्याचं म्हणणं आता 4 महिने बाद देईन म्हणणे, आता माहीत पडते 4 महिने देते की नाही देत तर का अजून वाढवते तो। आता या महिन्यात किती तारखेनंतर रेशन वाटप होईल? आता 15च्या बादच देते,
दर महिन्याला 15च्या बाजारात राहते तिथं. बरं, याच्या आधी जेव्हा तुम्हाला रेशन भेटत होतं तेव्हा ते त्याचं वजन किती होतं? ते कामाला काय 2 किलो गहू भेटतात, 8 किलो तांदूळ भेटतात दोघांचे. तेवढे भरतात का ते बरोबर तंतोतंत भरत नाही ते तर कमच भरतात. 1-1 किलो, अर्धा किलो पाभर. प्रत्येक वेळेला? हां, प्रत्येक वेळेला. अनाज घेतल्यानंतर ऑनलाईन चेक केलं. ऑनलाईन चेक केल्यावर आमचं अगोदर अंत्योदय होतं. मग आम्हाला त्याने चेक केल्यानंतर त्याला पहिले म्हणे 20च आहे म्हणे तुम्हाला. विधवा बायांना 35 किलो अनाज मिळते आणि 1 किलो साखर. मग जेव्हा आम्ही म्हटलं तर त्याच्यानंतर त्यांनी 2-3 महिने दिले आम्हाला. नंतर तिथून जाऊन त्यांना कार्ड बंद करून आणलं. मग बंद करून आणल्याच्या नंतर आम्ही त्याला म्हटलं तर तो उघडते फक्त महिन्यातून 3दा या 2दा. ते त्याच्या मनानुसार राहते. आपण जर बोलायला गेलं जा ऑफिसात, माझं काही होत नाही, ते एक राऊत मॅडम म्हणून आहे, आम्ही तिला पैसे देत असतो, आमचं काही होत नाही, आमच्या दोघा भावाशी कंट्रोल आहे, आम्ही आजचंच थोडी करून राहिलो. त्याची माझ्याकडे रेकॉर्डिंगसुद्धा आहे. त्यांनी म्हटलं का तू म्हणे तुझं आला घेऊन जा म्हणे, बाकीच्याचं जाऊ दे म्हणे. मग मी म्हटलं त्या माणसाला 2018-19चा जर डाटा काढला मी ऑनलाईन, तर त्यांच्या याच्यात प्रत्येक याच्यात थंब मारला तर 15 किलो गहू 20 किलो तांदूळ दाखवते आणि 1 किलो साखर दाखवते. मग साखर येत नाही तर मग आम्ही ऑनलाईन उचलली तिथं कसं दाखवते? आणि तिथं बोलायला गेलं तर आम्हाला ते डायरेक्ट बोलते का तुम्ही साखर घेतली आहे म्हणते. मग हा अगोदर पहिले ट्रक घरी आणते, तिकडे त्याच्या घर आहे फॉरेस्ट कॉलनीमध्ये राहते तो, तर फॉरेस्ट कॉलनीमध्ये अगोदर ट्रक लावते, पहिले तिथं अनाज कमी करून घेते पोतं. आपण जर म्हटलं आज आम्ही पोतं आणलं नाही बा आम्हाला अनाज द्यायला पोतं देतो, ते आमचं पोतंही नाही देत तो. त्याच्यानंतर आम्ही त्याला बोललो तर तो म्हणे जाय म्हणे मी विकतो म्हणे अनाज, काय करता म्हणे तुम्ही. तो अनाज विकते इकडं गवलीपुऱ्यामध्ये. आणि ज्या लोकांनी त्याच्या तक्रारा केल्या आहे त्या लोकांना त्यांना पैसे वगैरे देऊन चुपचाप केलेलं आहे. मग आता आम्ही काही लोक तक्रारा भरपूर आहे, तुम्ही जेवढेही आहे ना मीडियावाले सगळं, जेव्हा तो कंट्रोल उघडते तेव्हा तुम्ही एक वेळा येऊन पहा आणि तिथं तुम्ही फक्त विचारा लोकांना हा किती देते. त्याचं म्हणणं आहे का तुम्ही कामधंदे पाडा पण तुम्ही कंट्रोल घ्यायला या. 30 तारखेच्या नंतर मशीन बंद झाली, आम्ही देत नाही. आणि मी तिथं मागे विचारलं मशीनमध्ये तर अजून तिथून घेऊन येते का बा मला कम पडलं 70 किलो हे टाक, 80 किलो गहू टाक, असं टिकून जास्त घेऊन येते कोट्यातून. आणि बोलल्यानंतर तो हात झटकणं, त्याचं बोलणं, जा जे होते ते करून घे, आम्ही पाहून घेईन, पैसे वगैरे भरून देईन. आणि जे साडीची किट आली तेही देत नाही. आणि ऑनलाईन तेल मिळते आम्हाला तर तेलही देत नाही, तेल तर कधी दिलंच नाही त्याने. आणि साड्या वगैरे पहिले त्याच्या घरी छाटून टाकतात पहिले, मग ते डॅमेज माल इकडं येते वाटासाठी. बोलायला आलं की मग तुम्ही म्हणते जा, जेव्हा रविवार असल्या कारण आम्ही कंप्लेंट देऊ शकत नाही. आता आम्ही कालपासून कंप्लेंट देऊन राहिलो ऑनलाईन नंबरवर, तर ते काही फोनच लागून नाही राहिला. एक वेळा लागला तर हा नंबर चुकीचा आहे म्हणते. बरं, या रेशनवाल्याचं नाव काय? प्रमोद शहारे. किती वर्षापासून आहे यांचं रेशन? काही लिहिलंही नाही आहे, कंट्रोल किती आहे काय आहे तिथं लिहायला पाहिजे का हे पूर्ण कंट्रोलचं किती कोटा येते काय येते, साखर किती येते कोट्यामध्ये, काहीच लिहिलेलं नाही. गहू दाण काहीच नाही दाखवत तो. ते खालचं जे राहते तेही विकते तो. म्हणजे तिथं काही जर असं पाहता म्हटलं डेस्कबोर्ड नाही, काही नाही. दुकानाला नावाची पाटी आहे? नावाची पाटी देणं तोडताड केली आहे. त्याच्यानंतर बेवडे बावडे तिथं अनाज मोजायला राहते. बोलायला गेलं तर नाही बरोबर आहे घेऊन जा, निश्चिंत नाही तर नेऊ नको, असे त्याचे कृत्य आहे. म्हणजे कोणाला तक्रारा इतक्या आहे पण लोक कामाधंद्याला गेल्यास कसं सगळे लोक येऊ शकत नाही आणि घाबरतात का तो जर बोलला का बायांना काही बोलते. आता जे अपंग लोक आहे त्यांना 35 किलो मिळतं आणि जे बाई विधवा आहे तिला पण 35 मिळते. आता काही लोकांचे मी नावं आवाज उघडल्यानंतर त्याने त्या बायाला गेलं आणि त्याच्यानंतर मग बंद केलं. आणि काल मी एका जणाला म्हटलं तुझं चेक केलं, मी तिथं उभं राहिलो होतं तर त्याचं 35 किलो दाखवलं. मग म्हटलं याला 35 दे, हो देतो म्हणे. नंतर गेल्यानंतर त्याला 20च दिलं. मग तो माझ्या घरी याला सांगायला म्हटलं काहून, तर नाही म्हणे त्यानं म्हटलं म्हणे का सांगून दे बा त्याला समीरला क 35 किलो अनाज दिलं म्हणून. मी म्हटलं असं काहून, नाही म्हणे आम्हाला कामगिम पडते नाही. हाच यानं स्पेशल बँक उघडली आहे का त्या लोकांना कर्ज द्यायचं म्हणून. त्याचे सही शिक्के अंगठे घेऊन यानं स्पेशल बँक उघडली कर्ज वाटपची. ते बँकेवरून हा कर्ज वाटून राहिला. सूर्या बँक म्हणून नाव आहे त्याच्या बँकेचं. आणि घरी येते आणि ते कंट्रोल वगैरे सही आणि एका एवढेच अनाज घेतल्यावर एकच थंब मारायचा नाही, 2दा थंब घेते तो. म्हणजे पुढच्या महिन्यात तुम्ही जर आलं नाही तर हे अनाज तुमचं पसलं त्याला. आणि बँकेचे ते 4-5 लोक घेऊन येते आणि शिवीगाळ करायला लावते घरापर्यंत. असे त्याचे कृत्य चालू आहे. आता कालपासून यांच्या घरी येऊन राहिला तो, तुला एवढा अनाज देतो, 50 देतो, 50 हे देतो, तू सांगू नको कोणाला, चुपचाप राह घेऊन घे. त्याची रेकॉर्डिंग बी आमच्याजवळ. मग तो आता कंप्लेंट वगैरे देईन तर मग आता कंप्लेंट द्यायला जाईन तो इकडे तिकडे. तर अरे आताच घेतला मी तिथे, आताच बोललो गहू घेऊन जा म्हटलं, 50 किलो गहू 50 किलो तांदूळ. 50 किलो गहू 50 किलो तांदूळ घेऊन जा म्हटलं आता. आणि त्याच्यापेक्षा दिलं, त्याच्या मागचं दिलं तर चालत नाही काय? का म्हटलं? त्याच्या मागचं पूर्ण आता त्याच्या घरी कार्यक्रम आहे, त्याच्या जेवढंही अनाज होतं 50 किलो गहू 50 किलो तांदूळ माझ्याकडे आहे.
तर घेऊन जाय म्हणा ते रे. जाऊ द्या, तो कंप्लेंट देतो म्हणते मग. देऊ दे चालेल, पाहून देईल पुस्तक जे बोलतो. दुकानात फसवलं ना, काय होणार आहे? म्हणजे आता कंप्लेंट द्यायला देऊ. हॅलो, हा बोला. त्याचं काय म्हणणं आहे? काय त्याचं म्हणणं काय? त्याचं म्हणणं हेच आहे, आता मी कंप्लेंट देतो, न्यूज वाले बोलवतो. हा, दुसरी आधी काय म्हणते तो गहू तांदळाचं सांग ना. न्यूज वाल्याला सांगते तो, जे काही तुम्ही काल बोलले. गहू तांदळाचं सांग, गहू तांदळाचं काय म्हणते. त्याचं म्हणणं असं आहे की माझ्या जेवढं होतं मला 1 क्विंटल गहू 1 क्विंटल तांदूळ देऊन द्या बा, आमचं जेवढं होतं तेवढं. 1 क्विंटल तांदूळ 1 क्विंटल गहू देतात, पण केस नाही करायला बोलत त्या. मग केसचे पैसे नाही भेटत का मीडियासमोर? काय? अरे केस केल्यानंतर पुढचे काय मीडियासमोर पैसे भेटतात ना आपल्याला? तर मग तो केस देतो म्हणते ना. करून दे मग त्यांनी चालू. मलाही 35 किलो आहे, पण तो 30 किलो देतो आणि 5 किलो नेहमीच कट करून टाकते. तुम्ही कधी विचारलं नाही त्याला 35 किलो का नाही देत? तो म्हणते अपंग जे आहेत त्यांनाच लागू आहे म्हणे. पण आता जे या दादांनी सांगितलं ना विधवा बायांना लागू आहे म्हणून, तर माझी सासूबाई विधवा आहे तर तिला लागू आहे ना. मग त्यांनी मला 35 किलो द्यायला पाहिजे ना, तर तो 30च किलो देतो. बरं, तेही 30 किलो भरते का घरी आणल्यावर? आता मी कधी मोजले तर नाही, कारण की आमच्याकडे गहू असतात त्याच्यामुळे मी मोजत नाही, पण कमीच भरतात. हां. आणि बाकी काय काय मिळतं गहू आणि तांदूळ व्यतिरिक्त? काय काय मिळतं? बाकी काहीच नाही. आणि अंत्योदयवाल्यांना साखर आहे. जे ज्यांना विकते त्यांना चेक करू भेटते. ते खुपसून चेक करून मस्त पाहून एकदम पॉश 20 रुपये किलो असते त्याच्याजवळ. मी मागे म्हटलं कार्यक्रम आहे माझ्या घरी, मला दे, तर 20 रुपये किलोनं घेऊन जा म्हणे. तर चेक करू. आणि बाकीचे लोक जे आहे त्यांना आडधूड खालचं वरचं सब उचल वाचल. त्याच्यात तांदूळ कसेही असो, खडे खुडे कसंही देते तो. आम्ही देतो काय, जा म्हणे ऑफिसमध्ये. जेव्हा तेव्हा बोललो का ऑफिसात दाखवते तो. मग तुम्ही लोक कधी ऑफिसमध्ये तक्रार करायला गेले होते का? 4-5 झालं आमच्या तक्रारा देऊन, बाकीच्या लोकांच्याही झालेल्या आहे. पण याने ज्या लोकांना तिथचे जे छोटे छोटे लोक आहे, खिडकी असतात तिथं खिडकी, त्या खिडकीप्रमाणे आपण कंप्लेंट. आता आपण म्हटलं तुमचं कंट्रोल कुठं आहे, तर बडनेरामध्ये येते बा आमचं. तर आम्ही त्या खिडकीपाशी गेलो, तर खिडकीपाशी याचं हेच नाटक राहते. ते तो त्याला बोलावते, मग हे इकडं खिडकीमध्ये आपसी करून घेते, साहेबापर्यंत काही जाऊ देत नाही. तसंच कालपासून त्या माणसाच्या घरी चक्रा चालू आहे का तू घेऊन घे बा 50 किलो गहू 50 किलो तांदूळ, तू कोणाला सांगू नको, असं त्याचं म्हणणं आहे. तू चुपचाप होऊन जा बा. काय म्हणे आचारसंहिता चालू आहे म्हणे, नंतर देऊन म्हणे. पण आता आचारसंहिता बंद झाली, आता दुसरी आचारसंहिता येईल, तर त्यांनी अजून साड्या वाटप केल्याच नाही ना. आम्हाला तर पाहिजेच नाही म्हणा, पण तरी सर्वांना पाहिजे ना, अंत्योदयवाल्यांना द्यायला पाहिजे ना. पण त्यांनी अजूनही वाटली नाही म्हटलं ती साडी. आता हे दादा सांगून आलेत, मला तर माहिती नाही त्याच्या घराकडे उतरवते की काय करते, आता त्यांना माहिती असेल. बघा मित्रांनो, की सामान्य नागरिकाचा जो अन्न मिळवण्याचा जो हक्क आहे, जे मूलभूत अधिकार आहे, अन्न वस्त्र निवारा, जी सरकारची योजना आहे स्वस्त धान्य दुकानाची, त्या योजनेअंतर्गत या लोकांना जे काही धान्य मिळायला पाहिजे ते सुद्धा धान्य हा दुकानदार त्यांना देत नाही. आणि त्यांच्या समस्या ऐकल्यानंतर खरोखर विचार करायला लागली आहे मी की खरंच अशी परिस्थिती आपल्या अमरावती शहरामध्ये आहे. तर आमच्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायचं आहे, फेसबुक पेजला आणि इंस्टाग्राम आय-डीला फॉलो करायचं आहे. आणि या व्हिडिओच्या खाली तुम्हाला काही तुमच्या तक्रारी असतील तर त्या तक्रारी तुम्ही कमेंटमध्ये टाकायच्या आहे. धन्यवाद.